करारविन्दे न पदारविन्दम् मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। बोलिए स्वामीनारायण भगवान की जय। हरि कृष्ण महाराज, लक्ष्मी नारायण देव, पंढरीनाथ महाराज, राधा कृष्ण देव, गोपीनाथ जी महाराज, नर नारायण देव, विघ्न विनायक देव, कष्टभंजन देव। आराध्य इष्टदेव भगवान स्वामीनारायण नवयुवक मित्र मंडळाद्वारा आयोजित सुंदर श्रीमद भागवत कथा कथेचा आज पहिला दिवस, द्वितीय सत्र, द्वितीय सत्रामध्ये सभेमध्ये उपस्थित पूज्य शास्त्री स्वामी ज्ञानप्रकाशदासजी स्वामी, सर्व गावकरी भक्त मंडळी, सर्वांना जय श्री स्वामीनारायण। जय हरी। क्रिकेट मॅच तुम्ही पाहता का? लगभग जे पाहत असतील त्यांना माहिती असेल, क्रिकेट मॅच मध्ये असा नियम असतो की जोपर्यंत डोळे जमत नाही तोपर्यंत खेळणारा जास्त रिस्क घेऊन खेळत नाही, आणि 50 रन जर 30 बॉलांमध्ये केले तर बाकीचे 50 रन तो लगभग 17-18 बॉलांमध्ये करून टाकतो। त्याचा अर्थ काय झाला की एक वेळा त्याचे डोळे जमून गेले ग्राउंड वरती म्हणजे मग चांगला खेळतो। एक वेळा डोळे जमून जायला पाहिजे। ज्या टाइमाला नियम होता की सचिन खेळायला यायचा तर पहिला बॉल तो स्टॉप करायचा, पण जेव्हा युवराज सेहवाग स्ट्राइकला यायचा पहिला बॉलला फोरच मारायचा तो। दरेकची अलग अलग स्किल असते। तसे आहे ना, माझे डोळे जमताय अजून इथे। आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी भगवान वेदव्यासजी म्हणतात महात्म्याचं गान करावं।
भागवतजी जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे जे महात्म्य, त्या महात्म्याचे गान आजच्या या प्रथम दिवशी संपूर्ण दिवस दरम्यान करायचे असतात. असं तर नियम आहे की 7 दिवसांपर्यंत 12 स्कंदांचं गान करावं आणि 1 दिवस अगोदर महात्म्य गान करावं. 8 दिवसाचं सप्ताह असतो, पण 8व्या दिवशी आपला अलग कार्यक्रम आहे. 8च दिवसाचा, पण काही हरकत नाही. दरेक स्कंदांमध्ये जे विशेष कथा आहे त्या कथांचं स्मरण आपल्याला करायचं आहे. भगवान वेदव्यास यांनी पद्मपुराण आणि स्कंद पुराणामध्ये भागवतजीचं जे महात्म्य गान केलेलं आहे त्या महात्म्याची कथा आज आपण श्रवण करायची. किती श्लोक आहे भागवतजी मध्ये? 15,000, 16,000, 17,000 की 18,000? 18,000. किती अध्याय आहे? 300, 335, 350 की 400? कौन बनेगा करोड़पति? तीनशे 35. किती स्कंद आहे? 12. पहिलाच ऑप्शन लॉक किया जाए. आणि भगवान वेदव्यासजींनी विशेष महात्म्य तर त्यामध्ये महात्म्याची कथा आपण आजच्या दिवशी स्मरण करायची आहे. तुम्हाला व्यवस्थित ऐकू येत आहे ना? कंप्लीट. स्पीकराचा एकच उद्देश आहे, श्रोतांपर्यंत व्यवस्थित स्पष्ट आवाज जावा. त्यामध्ये भगवान वेदव्यासजींनी अद्भुत मंगलाचरण भगवंताला स्मरण करून केलेला आहे. विशेष समय न घेता मला महात्म्याच्या कथामध्ये विशेष प्रकाश करायचा आहे. भगवान वेदव्यासजी सच्चिदानंद प्रभू अशी सुंदर स्तुती करून आणि मंगलाचरण करतात. अद्भुत श्लोक आहे महात्म्याचा. पद्मपुराण आणि स्कंद पुराण अंतर्गत भागवतजीच्या महात्म्यामध्ये प्रवेश करूया. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तापत्रय विनाशाय श्रीकृष्ण
श्रीकृष्णाय वयं तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं भगवंताचं स्वरूप कसं आहे? सच्चित आनंदमय भगवंताचं स्वरूप आहे. भगवंताच्या स्वरूपाला समजल्याशिवाय जीवात्मा जे केलेली भक्ती आहे, माळा करल्या, मंदिरात गेलो, यज्ञ करवला, हे सर्व व्यर्थ होतं की जेव्हा त्याने भगवंताच्या स्वरूपाला समजलं नाही आहे तेव्हा. म्हणून सर्वप्रथम काय करायचं आहे? भगवंताचं स्वरूप समजायचं आहे. भगवंताच्या स्वरूपाचा परिचय प्रथम श्लोकामध्ये भगवान वेदव्यासजींनी करवला. सच्चिदानंद रूपाय, सच्चित आनंदमय भगवंताचं स्वरूप आहे. दुसरं भगवंताचा कार्याचा परिचय करवला. विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्वाची उत्पत्ती, स्थिती म्हणजे पालन करणे आणि विसर्जन करणे, हे भगवंताचे कार्य आहे. आणि तिसऱ्या नंबरला सांगितलं भगवंताचा स्वभाव कसा आहे, तर तापत्रय विनाशाय. भगवंताचा स्वभाव कसा आहे, तर जो त्यांच्या शरणी गेला त्याचे तिघही ताप दूर करणारे भगवान आहे. आधी, व्याधी आणि उपाधी. आधी म्हणजे कोणतं दुःख? आधी म्हणजे अभावाच्या कारणाने येणारं दुःख. मोबाईल नसला, दुसऱ्यांच्या घरी फोन यायचे. आधी वाड्यात एकच फोन होता, याद करा त्या दिवसांना. दुसऱ्यांच्या घरी वारंवार फोनवरती बोलण्यासाठी जावं लागत होतं. तेव्हा ते दुःख होतं. अभाव, टीव्ही नव्हता, दुसऱ्यांच्या घरी पाहण्यासाठी जावं लागत होतं. अभावाच्या कारणाने आलेलं दुःख. लग्न होत नाहीये आणि ते जे दुःख आहे ते अभावाच्या कारणाने. तर आधी व्याधी म्हणजे शारीरिक दुःख, पाय दुखणं, डोकं दुखणं, कान दुखणं, पोट दुखणं सर्व. आणि उपाधी म्हणजे सामान्य खानदेशी भाषामध्ये एक शब्द जास्त उपयोगात येतो. उपाधी आहे तुझी मला, येते ना? मग तो उपाधी म्हणजे काय तुम्ही म्हणता वारंवार त्याच? उपाधी म्हणजे असल्याच्या कारणाने. बघा, मोबाईल नसला तर दुःख आहे, पण असला ना वारंवार वाजत असला उपाधी आहे ना. अत्यंत भयंकर उपाधी आहे. मोबाईल खूप चांगला, पण 3 तास 6 तास दिवसभरामध्ये त्याला जर स्विच ऑफ नाही केला इथे बसल्यानंतर तर 25-30 कॉल येतात. असल्याच्या कारणाने पण दुःख आहे, त्याची गोष्ट इथे करण्यात आली की उपाधी म्हणजे टीव्ही असला नुसते वारंवार मुलं पाहत बघत असले ते उपाधी आहे. तर आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक हे जे तिघही प्रकारांचे दुःख आहे त्यांना दूर करणारे श्रीकृष्णाय वयं नुमः. श्री म्हणजे राधा, राधा सहित वयं नुमः. अहम, आवाम, वयम असा संस्कृत मध्ये शब्द आहे. मी, आम्ही दोघं आणि आम्ही सर्व. त्यामध्ये वयम म्हणजे आम्ही सर्व. मला कशी मजा आहे बोला, वक्त्यांत पाहायचंच ना फक्त. आम्ही सर्व मिळून भगवान वयं नुमः त्या श्रीकृष्ण राधा सहित भगवंताच्या चरणी वंदन करतो. यम प्रवजंतमनुपेतमपेत कृत्यम
द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मी. भगवान सच्चिदानंद स्वरूपाला वंदन करून आणि त्यानंतर या ग्रंथचे जे वक्ता आहे सुखदेवजी महाराज, त्या सुखदेवजी महाराजांना वंदन केले आहे. यम प्रवजंत म्हणजे ज्या दिशेमध्ये गेल्यानंतर कोणी वापस येणारा नाही. माझं नक्की आहे 6ला संपलं म्हणजे त्याच दिवशी रात्रीला जळगाव जायचं आहे. नक्की आहे जळगाव जायचं म्हणजे जायचं. तिथून नक्की आहे की 7ला गुजरात निघून जायचं आहे. फायनल झालेला कार्यक्रम आहे. आत्ताच 2 वाजता एक फोन येऊन गेला की तुम्हाला 11ला इथे कथाला बसायचं आहे. म्हटलं ठीक आहे बसून जाऊ. फायनल आहे, नक्की कार्यक्रम आहे. पण सुखदेवजी महाराज तसे नाही. ज्या दिशेमध्ये गेले त्या दिशेमधून कधीही न वापस येणारे यम प्रवजंत त्याला शब्द वापरला आहे. अनुपेत म्हणजे ज्यांचे कोणत्याही प्रकारचे संस्कार झालेले नाही आणि ज्यांचे संस्कार करण्याची आवश्यकता पण नाही. अपेत कृत्यम म्हणजे जे सिद्ध आहे, ब्रह्मज्ञानी आहे, असे जे सुखदेवजी महाराज आहे त्यांच्या चरणी आम्ही वारंवार वंदन करतो. भगवंताला सुखदेवजी महाराजांना वंदन करून भगवान वेदव्यास नैमिषारण्य क्षेत्राची कथा सांगतात. नैमिषारण्य क्षेत्र असं नाव का पडलं सर्वप्रथम ते बघूया. एके वेळी 88,000 ऋषीमुनी एकत्रित झाले. किती? बोलणं सोपं. मंडपाची संख्या फक्त 500 जर धरली तर मंडप फुल होईल. 88,000 ऋषीमुनी एकत्रित झाले आणि सर्वांनी नक्की केलं की आपल्याला हजारो वर्ष चालेल असा ज्ञान यज्ञ करायचा आहे. मग योग्य स्थळ पण पाहिजे ना. इथे तरी चांगला आहे. एक गावाला मी कथा केली होती, लगभग हेच टीम होती माझ्यासोबत. संध्याकाळी 5-5:30ला पाणी आलं म्हणजे अशी सुगंध यायची. जळगावलाच होती लगभग. आता जागा पाहून हजारो वर्षांपर्यंत ज्ञान यज्ञ करण्याची इच्छा आहे. मग कुठे करावा? आणि शेवटी सर्वच्या सर्व ब्रह्माजीकडे गेले. ब्रह्माजीकडे जाऊन आणि ब्रह्माजींना सांगितलं आणि त्या टाइमाला ब्रह्माजींनी एक मनोमय चक्र उत्पन्न केलं आणि सांगितलं की हे चक्र जिथे शांत होईल त्या जागेवरती तुम्ही हजारो वर्ष चालेल असा ज्ञान यज्ञ करा. आणि ते चक्र निघून आणि एकच म्हणजे 1 सेकंदाच्या 3ऱ्या भागामध्ये 1 निमेष मध्ये एक अरण्यामध्ये येऊन थांबलं आणि 1 निमेष मध्ये तिथे आलं म्हणून नैमिषारण्य क्षेत्र असं त्या भूमीचं नाव पडलं. नरण्यः इति अरण्यः. आणि त्यामध्ये सूतजी महाराजांना सर्व 88,000 ऋषीमुनींनी प्रार्थना करून आणि व्यास गादीवरती बसवलं. सूत म्हणजे कोण? तर ब्राह्मण माता आणि क्षत्रिय पितापासून उत्पन्न झालेला पुत्र, त्याला सूत म्हटलेला आहे. त्यांना व्यास गादीवरती बसवून सौनक आदी श्रेष्ठ ब्राह्मण हात जोडून आणि सूतजी महाराजांना अद्भुत प्रार्थना करू लागले. प्रारंभ झाला आहे इथे श्रीमद भागवत ग्रंथाचा. प्रार्थना करीत आहे. दोघं हात जोडून सूतजी महाराज यांना सौनक आदी ऋषींनी प्रार्थना केली. अज्ञान ध्वंस विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्यायि कथा सारं मम कर्ण रसायनम. सौनक आदी ऋषी म्हणतात, हे सूतजी महाराज, तुमचं ज्ञान कसं आहे? तर आमच्या हृदय रूपी अंधकाराला, हृदयामध्ये राहिलेला अंधकाराला दूर करण्यासाठी करोड सूर्य समान आहे. केवढा विश्वास आहे.
असा विश्वास असायला पाहिजे. तुम्ही इथे 3 तास बसले आहे, 3 तास मी बोलतो आहे, माझ्याऐवजी कोणी दुसरा पण असता, तो बोलत असता, तरी पण तुम्ही इथे बसले असते. मला माहिती आहे तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही आहे, पण तुम्हाला या समोर भागवतजी जो ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथावरती तुम्हाला विश्वास आहे, म्हणून तुम्ही इथे 3 तास बसले. हमेशा जीवनामध्ये तुम्हाला ज्याच्यावरती विश्वास नसला ना, त्याची कधी गोष्ट ऐकू नका. आणि तुम्ही 3 तास बसाने, तुम्हाला जर समोर बसलेल्या व्यक्तीवरती विश्वास नसला तर व्यर्थ आहे सर्व. तुम्हाला विश्वास असायला पाहिजे की समोर जे बसले आहे ते आमच्या चांगल्यासाठी सांगणार आहे, आणि ते जे सांगणार आहे त्याने आमच्या जीवनामध्ये उतरवणार आहे. हे 2 विचार जर तुमच्या मनामध्ये असले तरच 3 तासापर्यंत तुम्ही ऐकलेली कथा सार्थक. म्हणून श्रद्धा रहित कधी प्रश्न विचारू नका. समस्त कथांचा जो सार आहे, त्या सत्कथांचा सार हे सुतजी महाराज तुम्ही आम्हाला श्रवण करवा. भक्ती ज्ञान विरागातो विवेको वर्धते महान, माया मोह निरासश्च वैष्णवे क्रियते कथन. अद्भुत प्रश्न विचारले आहे सौनक आदी ऋषींनी. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे जे 3 आहे, या 4चे जे विवेक आहे ते कशा प्रकारे वृद्धीला पावतात त्याचा आम्हाला उपाय सांगा. आम्हाला कानांची दवा सांगा, अशी दवा सांगा की ज्याला ऐकल्यानंतर दुसरं जीवनामध्ये काही ऐकण्याचं बाकी राहत नाही, असं काहीतरी सांगा. दुसरा प्रश्न विचारला, या घोर कलियुगामध्ये लोकांची अत्यंत आसुरी वृत्ती झालेली आहे. अशांत दुखी मनुष्य आहे, त्या सर्वांचं श्रेय म्हणजे कल्याण कशा प्रकारे लवकरात लवकर होईल असा उपाय सांगा. आज कोणाकडेच टाइम नाही आहे. लहानशा टाइमामध्ये, शॉर्ट टाइमामध्ये काम करून घ्यायचं आहे. तिसरा प्रश्न विचारला की वैष्णव भक्त या मायेमधून सुटण्यासाठी काय करतात. हात जोडले सौनक आदी ऋषींनी. हे सुतजी महाराज, तुम्हाला आज आम्ही व्यास गादीवरती बसवलं आहे, आमच्या गुरुस्थानी बसवलं आहे. सुतजी महाराज सौनक आदी ऋषींपेक्षा लहान होते. एवढा भाग जर सोडला तर सर्व माझ्यापेक्षा मोठे आहेत. 3 पटना मोठे असतील, 4 पटना असतील अमुक्त. पण विश्वास, सौनक आदी ऋषी सर्व ब्राह्मण आहे, तरी पण सुतजी महाराजांना हात जोडून म्हणतात की तुम्ही आम्हाला आमच्या गुरुस्थानी आहात. ज्याच्या हाती या दुनियामध्ये चिंतामणी असली तो चिंतवन करतो, ते सर्व त्याला मिळून जातं. ज्याच्या घराच्या अंगणामध्ये कामधेनू गाय बांधली असली तो जे कामना करतो त्या सर्व कामना त्याच्या पूर्ण होत असतात. आणि ज्याचं घर कल्पवृक्षाच्या झाडाखालती असतं त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन जात असतात. पण चिंतामणी, कामधेनू आणि कल्पतरू मध्ये पण एवढी शक्ती नाही की ते भगवंताची भेट करून देईल, भगवंताची मुलाकात करून देईल. हे गुरुदेव, हे सुतजी महाराज, तुमच्यामध्येच ती शक्ती आहे की तुमच्या माध्यमातूनच आम्हाला गुरूंची म्हणजे भगवंताची प्राप्ती होईल. आम्हाला तुम्ही भगवंताची सहजरितेने प्राप्ती होईल असा उपाय सांगा. सुतजी महाराज अत्यंत प्रसन्न झाले. प्रसन्न झालेले सुतजी म्हणतात, प्रीती सौनक चित्ते ते ऋतं वच्मि विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्न संसार भयनाशनम. हे सौनक आदी ऋषींनो,
तुमच्या हृदयामध्ये भगवंताविषयी अत्यंत प्रेम आहे. ज्याच्या हृदयात भगवंताविषयी प्रेम असला त्यालाच ही कथा श्रवण करायला पाहिजे. मग भोंगे का लावले? प्रश्न. भागवतजी असं म्हणतं की ज्याच्या हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम असला त्यालाच ही कथा श्रवण करावे. अयोग्य व्यक्तीला कथा श्रवण करवल्याने पापही होत. म्हणजे ज्याच्यामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे, सुज्जी म्हणतात तुमच्या हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे. आणि आज मी तुम्हाला सांगतो, कलियुगाच्या महा जो भयंकर सर्प आहे त्या सर्पाच्या मुखापासून वाचण्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सुंदर कथेचं श्रवण करवतो. हे सौनक आदिक ऋषींनो, जन्म जन्मांतरांच्या पुण्या प्रतापाने ही भागवत कथा या दुनियामध्ये प्रसिद्धी झाली. आणि ज्याचे जन्म जन्मांतरांचे पुण्य एकत्रित होत असतात तेव्हा भागवत कथा श्रवण करण्यासाठी या जीवात्म्याला मिळत असते. जेव्हा सुखदेवजी महाराज राजा परीक्षितला भागवत कथा श्रवण करवण्यासाठी बसले तेव्हा देवतांना माहिती पडलं की परीक्षित महाराजांना 7व्या दिवशी तक्षक नाग दंश देणार आहे. आणि भागवत कथेचं सुखदेवजी महाराज त्यांना पान करवणार आहे. आणि त्या टाइमाला सर्व देवता एकत्रित मिळून आणि सुखदेवजी महाराज राजा परीक्षित कडे आले. हातामध्ये अमृताचा कुंभ आहे. समोर धरला, सांगितलं तुम्हाला जेवढा यामधून अमृत हवा आहे ते घेऊन घ्या. सुखदेवजी महाराजांना सांगितलं आम्हाला कळालं परीक्षितला 7व्या दिवशी तक्षक दंश देईल, तुम्हाला पाहिजे तेवढं यामधून अमृत घ्या, पण आम्हाला तुम्ही त्यांना जी कथा श्रवण करवत आहे ती कथा तुम्ही आम्हाला श्रवण करवा. आणि त्यावेळेस सुखदेवजी महाराज अट्टहास्य करून जोर जोराने हसून लागले आणि हसून म्हणतात, क्व सुधा क्व कथा लोपे क्व काच क्व मणिर्महान. हे देवतांनो, हे तर तुम्ही कसं करीत आहात की काचाचा तुकडा घेऊन आणि कोणातरी व्यक्तीला सांगतात की हा हिरा आहे. अरे कुठे काच ने कुठे हिरा, तसं कुठे तुमचं अमृत आणि कुठे कथामृत. अमृत पिल्याने मनुष्य दीर्घजीवी होतो, पण कथामृताचं पान केल्याने जीवात्मा दिव्य जीवी होत असतो. आणि हास्य करून देवतांना नाही सांगितलं. आणि त्यानंतर परीक्षित महाराजांना ती कथा श्रवण करवली. परीक्षित महाराजांनी 7 दिवसांपर्यंत कथेचं श्रवण केलं. आणि 7 दिवसानंतर परीक्षित महाराजांना जेव्हा भगवानचे पार्षद घेण्यासाठी आले आणि जेव्हा परीक्षित महाराज 7च दिवसामध्ये कथा श्रवण करून भगवंताच्या धामामध्ये गेले त्यावेळेस ब्रह्माजीला पण मोह झाला. ब्रह्माजीला आश्चर्य झालं, असं कसं होईल म्हणे 7च दिवसामध्ये कल्याण मिळालं. आणि त्यावेळेस एक तराजू मागवला सत्य लोकामध्ये. एक बाजूला जेवढे पण कल्याणाचे साधन होते ते सर्वचे सर्व ठेवले आणि एक बाजूला एकलं भागवत ठेवलं. आणि सर्व ऋषी महात्मा एकत्रित झाले होते. आणि त्या टाइमाला सर्व कल्याणांच्या साधनापेक्षा भागवतजी अधिक निघाले, वजनदार निघाले. आणि सर्वांना आश्चर्य झालं. ऋषी मुनींनी जाहिरात केली, बघा या कलियुगामध्ये हे भागवत शास्त्र सर्वोत्तम आहे, जो कोणी याचं श्रवण करेल परीक्षित महाराजांसारखे 7च दिवसामध्ये त्याला कल्याण मिळून जाईल. 7 दिवसामध्ये आपणही घेण्यासाठीच बसलो आहे कल्याण. येतील बरं विमान, मंडप फाडून येतील, तयार राहायचा. जायचंय का? कोणीच हो म्हणत नाही. काही हरकत नाही, तुम्ही अशी प्रार्थना कर जा
किंवा आम्ही कोणी जात नाही, आमच्या सर्वांच्या वतीने वक्त्याला घेऊन जा, नाही का? आज नाही ना उद्या जायचंच आहे ना, कोणाला तर जावं लागेल. तुम्ही तर आज ऐकताय, मी तर दर 7 दिवसाला करतोय. सौनक आदी ऋषींनी प्रश्न केला, 7 दिवसांची परंपरा केव्हापासून पडली? आणि त्या टाइमाला सुतजी महाराज म्हणतात की पूर्वी सनत कुमारांनी नारदजींना ही कथा श्रवण करवली होती. सौनक ऋषींचा प्रश्न, नारदजी तर अस्थिर आहे, एक जागेवरती जास्त वेळ थांबू शकत नाही, तरी पण त्यांनी कशा प्रकारे 7 दिवसापर्यंत कथा श्रवण करवली? आणि त्यांनी तर स्वतःचे पिता ब्रह्माकडून ही कथा श्रवण केली होती, मग सनत कुमारांकडून पुन्हा ही कथा श्रवण का केली, असे माझे प्रश्न आहे. सुतजी महाराज म्हणतात, नारद अस्थिर आहे, पण अस्थिर कोणाला म्हणतात? न स्थिर इति अस्थिर, जे स्थिर नाही त्याला अस्थिर म्हणतात. पण श्रीमद भगवत गीताजी मध्ये असं लिहिलं आहे, अकारो वासुदेव यस्मिन, की जे अकार म्हणजे भगवान वासुदेव. दरेक वर्णानाम, जे आपण पूर्ण कल्पवृक्ष, हिमालय, सर्वांचे, या सर्वांमध्ये मी आहे, मी आहे, तेव्हा म्हटलं वर्णांमध्ये अकार मी आहे. तर जे भगवंतामध्ये कायम स्थिर आहे असे जे नारद जे आहे, एकेवेळी फिरत फिरत आणि निघाले आहे. त्यामध्ये सनत कुमार पण भगवंताच्या धामामध्ये होते. त्यांनी पण विचार केला की चला फिरायला जाऊ. काय विचार केला की आपण जाऊ, कोणी मिळालं सत्संग करू, कोणी असा जीव मिळाला त्याला सत्संग करू. आणि अशा विचारांनी निघालेले सनत कुमार फिरत फिरत आणि बद्रिकाश्रमामध्ये पोहोचले आहे. बद्रिकाश्रमामध्ये पोहोचतात त्यांनी दुरूनच बघितलं तर एक पथरावरती नारदजी दिसले. अत्यंत दुखी होते. अत्यंत आश्चर्य झालं सनत कुमारांना. कायम हसत राहणारे संत आज दुखी असतं बरं. तसं डेली पाहणाऱ्या माणसाला आपण माहितीच पडून जातो त्याच्या चेहऱ्यावरून की आज काहीतरी गडबड झाली आहे, आज चहा पिली नाहीये, तर माहित पडतो तोंडावर. सनत कुमारांना अत्यंत अचंबा झाला की एवढे आनंदित राहणारे संत नारदजी आज दुखी. आणि आश्चर्यासह जवळ गेले. जवळ जाऊन सनत कुमार नारदजींना विचारतात, कथम ब्रह्मंदीन मुखः कुतश्चिंता तुरो भवान त्वरितं गम्यते कुत्र पुत्राश्चा गमनं तव इदानीं शून्य चिंतोस्ति गतवित्तो यथा जनः वदेहं मुक्त संगस्य नोचिदं वद कारणं. अनेक प्रश्न विचारले आहे. हे नारद, कथम ब्रह्मंदीन मुख, तुम्ही एवढे दुखी का आहात? तुमचं तोंड एवढं का पडून गेलं आहे? कुतश्चिंता तुरो भवान, तुम्हाला कसली चिंता आहे? अरे ह्या दुनियामध्ये दरेकांना चिंता आहे, पण तुम्हाला कोणती चिंता? त्वरितम गम्यते पुत्र, इथे कसे तुम्ही? आणि गतवित्तो यथा जन, कोणाचं धन हरवून गेलं असलं आणि त्याच्या तोंडावरती जे दुःख असतं तसं दुःख तुमच्या तोंडावरती दिसून राहिलं आहे. अरे ह्या दुनियामध्ये तुम्ही तर एवढे वैरागी आहात, एवढे वैरागी आहात की ह्या दुनियामध्ये दरेक साधू संतांनी स्वतःला राहण्यासाठी लहान मोठी झोपडी बनवली. पण तुम्ही एवढे वैरागी आहात की तुम्ही स्वतःला राहण्यासाठी एक सामान्य झोपडी पण बनवली नाही. आणि एवढे वैरागी असून पण तुमच्या तोंडावरती एवढं दुःख काय? तुम्ही तर भगवंताचे भक्त आहात, वैष्णव आहात, मग एवढे दुखी का आहे? आम्हाला ते कारण सांगा, वद कारण. तेव्हा नारद म्हणतात, अहम तो पृथ्वी जातो ज्ञात्वा सर्वोत्तममिति पुष्करम च प्रयागम च काशीं गोदावरीं तथा. हे सनत कुमारांनो, मी तुम्हाला सांगतो
माझं दुःखाचं कारण काय आहे? मी भगवंताकडे बघितलं की देवता मागत होते की आम्हाला भरतखंडामध्ये जन्म द्या, भरतखंडामध्ये जन्म द्या. आणि मला झालं की देवता सुद्धा भरतखंडामध्ये जन्म मागत असले तर चला आपण जाऊ भरतखंडाची यात्रा करू. आणि मी भरतखंडाची यात्रा करण्याकरिता पृथ्वीवरती आलो. कुठे कुठे गेलो? पुष्कर, हरिद्वार, सेतुबंद, प्रयाग, कुरुक्षेत्र, काशी, गोदावरी, श्रीरंगम, रामेश्वरम इत्यादी जेवढे पण तीर्थ आहे त्या सर्व तीर्थांमध्ये फिरलो. माझ्या मनामध्ये होतं की मला शांती मिळेल, मला सुख मिळेल. पण मी सर्व तीर्थांमध्ये फिरलो पण सर्वत्र मला अशांती मिळाली. मला झालं चला संतांच्या शरणी जातो, संत सुखी असतील. संतांच्या शरणी गेलो, त्यांच्याकडे बसलो तर त्यांचे पण काहीतरी अलगच दुःख होते. त्यांच्यामध्ये पण पाखंड घुसला. मला झालं गृहस्थांच्या घरामध्ये सुखी असतील. गृहस्थांकडे गेलो तर गृहस्थ पण सर्व दुखी. मी बघितलं संपूर्ण पृथ्वीवरती सत्यम नास्ति तपम शौचम दया दानम न विद्यते उदरम भरिणो जीवात वारका कटुभाषिणः. या पृथ्वीवरती मला अशांती मिळाली. मी काय बघितलं तर सत्य, दया, दान, तप आता काहीच या पृथ्वीवरती राहिलं नाही. उदरम भरिणो जीवात, लोक फक्त आणि फक्त पोट भरण्यासाठीच जगत आहे. काही पण हो, पोट भरलं गेलं पाहिजे. स्वतःच्या पोटाला कब्रस्तान बनवून काढणं, समजता ना कब्रस्तान म्हणजे काय? उदरम भरिणो जीवात, त्यामध्ये सांगितलं उदरम भरिणो जीवात जीवका कटुभाषिणः. लोकांची भाषा अत्यंत कटू झालेली आहे. कशी कटू झालेली आहे? एवढे भयंकर लोक कडू बोलतात. मी तर आमच्या जळगावच्या पूर्ण जे आहे 400-500 लोक, त्यांना मी कायम सांगतो, म्हटलं 1 किलो दररोज साखर खायची. 1 किलो साखर खायची पण दररोज गोड बोलायचं. ह्या दुनियामध्ये कोणाला साखर द्या, कोणाला पेढा द्या, कलाकंद द्या, तरी पण तो दुकानावरून आणावा लागतो. पण तो पेढा जेवढा कमाल करत नाही ना तेवढी गोड भाषा कमाल करते. माणसाने गोडच राहावं. काय गरज आहे? 2 दिवस जगायचं आहे शांतीचा. तुम्ही खासाल का 1-1 किलो साखर? म्हणत असले तर 7 किलो दररोजचे माझ्याकडून 1-1 किलो सर्वांसाठी. कोणाला तर विचारा ना तुम्ही, भाऊ कुठून आला तर गांड चुल्यातून. बरोबर, अशी भाषा आहे आपली. शांतिकन उत्तर देता तर येतच नाही. त्यानंतर सांगितलं तरुणी प्रभुता घे. घरांमध्ये स्त्रियांचे राज्य चालतात. इथे तर माहिती नाही पण मुंबई, जळगाव, पुणे तिथली गोष्ट आहे. येईल धीरे धीरे आपल्याकडे. शालको बुद्धिदायक हे आपल्याकडे चालतं. घरामध्ये कोणाचं चालतं? रामासारखा मोठा भाऊ घरामध्ये असला पण काही पण निर्णय करायचा झाला म्हणजे कोणाला विचारायचं? शालको बुद्धिदायक, शालकला विचारायचं की भाऊ ह्या वर्षी हे पेरू की ते पेरू. त्याला विचारायचं. मुलीचं लग्न करायचं आहे, याच्याशी करू त्याच्याशी करू, मुलाचं करायचं आहे, एवढे बायोडेटा आहे. सर्व कोणाला विचारायचं? निर्णय कुठून होतो? आणि तिथून झाला असला तरच तो शांतीचा होतो घरामध्ये. तिच्यात बी कटकट असते. मी तर सांगितलंच होतं. कन्या विक्रयणो लोभा. जिथे धनाचा ढीग दिसतो तिथे कन्याला विक्रय दिले जातात. म्हणजे तिथेच कन्याला लग्न करून देतात. कुठे? पुण्यामध्ये 2 फ्लॅट, अहमदाबाद मध्ये 2, एवढी बिगी शेती, संस्कार पाण्याची काहीच गरज नाहीये, देऊन टाका, भरपूर आहे घरी.
मी असे पाहिले आहे, 2 लाख रुपये पगारवाले लोक मी जळगाव मध्ये पाहिले आहे. 2 लाख रुपये पगार, पण 24 तास सरकारी नोकरी, दारू पिणारा, संध्याकाळी मार मारणारा, एवढा भयंकर माणूस. मग त्याला 2 लाख असो की 10 लाख असो, मग त्याच्यासोबत लग्न करवायचं का? कन्या विक्रयणो लोभात, काही वस्तू पाहिजे ना पैसे देऊन टाकणे. लग्नाची गोष्ट आली की पोरं गैर खुश होत आहे. कन्या विक्रयणो लोभात, दंपतीनांच कंकलम. आणि संपूर्ण घराघरांमध्ये दररोज झगडे आहे, दररोज झगडे आहे, झगड्यांचा अंतच नाही आहे. एके दिवशी एका वडिलांनी स्वतःच्या मुलाला फोन केला, रिंग वाजली, मुलाने फोन उचलला. उचलल्यानंतर मुलाला विचारलं की काय करतोय, तर म्हणे आत्ताच खाऊन बसलाय. काय सांगितलं? आत्ताच खाऊन बसलाय. मग वडिलांनी सांगितलं का रे? म्हणे एकला एकला खातो, म्हणे मला नाही याद करत. म्हणे खाऊन बसलाय म्हणजे आईच्या हातचा मार खाऊन बसलाय, तुम्हाला खायचंय का? दंपती नामच्या कल्पना. त्यानंतर 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम मोक्ष. त्यामध्ये धर्म आणि मोक्ष गेले, 2 राहिले, अर्थ आणि कामच सध्या पृथ्वीवरती आहे. लोक कसे झाले? आळसू झाले. कसे? आळसू. त्यानंतर मंदबुद्धी, कटुभाषी, भाग्यहीन, उपद्रवग्रस्त अशा प्रकारचे लोक झाले आहे. जेवढे पण तीर्थस्थळ आहे त्या सर्वांवरती यवनांचं राज्य आहे. जेवढे तीर्थ आहे, जेवढ्या नदी आहे, त्या सर्वांवरती यवनांचे राज्य आहे. देवालय सर्व नष्ट झालेले आहे. ह्या पृथ्वीवरती नाही कोणी योगी राहिला, नाही कोणी सिद्ध राहिला. आज पृथ्वीवरती कोणत्याही प्रकारचे सत्कार्य होत नाही. बाजारांमध्ये अन्न विकलं जात आहे. ब्राह्मण पैसे घेऊन वेद मंत्रांचे गान करीत आहे. स्त्रिया वैश्यावृत्ती करीत आहे. हे सर्व पाहत मला अत्यंत अशांती मिळाली आहे. घ्यायला गेलो होतो शांती, आणि अशांती मिळाली. आणि फिरत 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 मी वृंदावनाकडे निघालो. आणि वृंदावनामध्ये मी प्रवेश केला. यमुना तटी फिरत होतो, आणि यमुना तटी फिरता फिरता मी एक आश्चर्य बघितलं. मला अत्यंत आश्चर्य झालं. त्या यमुनाच्या तटी एक सुंदर अशी स्त्री खालती मांडी मारून बसली आहे. तिच्या मांडीवरती 2 म्हातारे पुरुष आहेत. आणि अनेक स्त्रिया हातांमध्ये पंखा घेऊन, कोणाच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या आहे. आणि सर्व त्या स्त्रिया त्या एक तरुणीची सेवा करीत आहे. आणि ती तरुणी दाही दिशांमध्ये भगवानला याद करून रडत आहे. त्या 2 म्हाताऱ्या पुरुषांना जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. मला आश्चर्य झालं, हे कोण असतील, या स्त्रिया कोण असतील? आणि मी जवळ जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला. पण विचार केला की इथे फक्त महिला आहे. काहीच नक्की नसतं की या केव्हा रडतील ना केव्हा हसतील ना केव्हा झगडतील. काहीच नक्की नाही आहे. म्हणजे कोणीच पुरुष दिसला नाही. आणि जर मी विचारायला गेलो, कोणी डायरेक्ट शिडीच पकडली तर? म्हणून विचार केला की इथे जाण्यामध्ये रिस्क आहे, इथे नाही घुसायचं. वापस जात होतो. आणि तेवढ्यामध्येच ती जी तरुणी होती तिची नजर माझ्याकडे गेली. आणि तिने मला जोरात आरोडी मारली. भो भो साधू क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. हे संत पुरुष, थांबा थांबा, माझ्या चिंतांना दूर करा. मला अत्यंत दया आली त्या स्त्रीची. आणि मी विचारलं जवळ जाऊन, कासित्वम का इमौ का इमा, हे कोण आहे? हे तुमच्या मांडीवरती पडलेले म्हातारे 2 पुरुष कोण आहे? तुम्ही कोण आहात? आणि या सर्व स्त्रिया कोण आहेत? हे म्हातारे कोण आहे? असा जेव्हा विचारलं तेव्हा त्या स्त्रीने हात जोडले त्या नारदजींना म्हणतात, हे महात्माजी, आज माझे अहोभाग्य की तुमच्यासारख्या संतांचे मला दर्शन झाले.
तुम्ही मला विचारलं की मी कोण आहे, म्हातारे कोण आहे आणि या सर्व स्त्रिया कोण आहे, ऐका. सर्वप्रथम माझा परिचय मी तुम्हाला देते. अहम भक्ती ख्याता इमौ मे तनयो भटौ ज्ञानम वैराग्यमापनानौ काल योगेन जर्जरो. की माझं नाव भक्ती आहे आणि हे जे दोन पुत्र माझ्या मांडीवरती दोन म्हातारे झोपलेले आहे ते माझे पुत्र आहे, जे म्हातारे झाले आहे. बघा समयाची विडंबना कशी आहे, समयाचे दुःख कसे आहे. तर मी युवान, माता युवान आणि पुत्र म्हातारे झाले आहे. माझा परिचय मी तुम्हाला देते. उत्पन्ना द्रविडे देशे वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. माझा जन्म हा द्रविड देशामध्ये दक्षिण मध्ये झाला. माझी वृद्धी, माझं बाळपण, लहानपण हे कर्नाटक मध्ये झालं. क्वचित क्वचित महाराष्ट्रामध्ये येऊन आणि मला खूप शांती मिळाली, मला मान सन्मान मिळाला. आणि गुजरात मध्ये जाता बरोबरच मी म्हातारी झाली, पण मी वृंदावनामध्ये जशी वापस फिरली, फिरता बरोबरच पुन्हा मी नवयुवान झाली आहे. पण माझे जे दोन पुत्र होते ते म्हातारेच राहिले. या दारुण कलियुगामध्ये सदाचार, योग मार्ग हे सर्व लुप्त झालेले आहे. लोक सर्वचे सर्व दुष्कर्म करण्यामध्ये अघासूर समान झाले आहे. नारदजींना स्वतःची चिंता सांगितली. नारदजींनी डोळे बंद केले, विचार करू लागले की ह्या दोन पुत्रांचं काय होईल. आणि त्या टाइमाला डोळे खुलून आणि त्या भक्ती देवीला म्हणतात, हे भक्ती देवी, मला कळालं आहे की तुमचं दुःख काय आहे, तुमचं दुःख मला कळालं आहे. भक्ती देवी म्हणतात की बस माझं दुःख तुम्ही आता दूर करा, तुमच्या दर्शनाने पण सुख मिळतं. तर मला तुमचं आता हे माझं जे दोघी पुत्र म्हातारे आहे त्यांना पुन्हा तुम्ही युवान करा. तेव्हा नारदजी म्हणतात, हे भक्ती देवी, हे तुमचे दोन पुत्र आहे, भगवंताच्या कृपेने तुम्हाला मिळाले होते. एक मुक्ती नावाची दासी पण मिळाली होती. पण समय काळ 3 युगांपर्यंत, सतयुग, त्रेतायुग, द्वापर युगापर्यंत तुम्ही पृथ्वीवरती चारे युवान राहिले. कलियुग येता बरोबरच तुम्ही तिघही म्हातारे झाले. मुक्ती नावाच्या दासीला पाखंड नावाचा रोग झाला, ते वैकुंठामध्ये निघून गेली. पण आज पण तुम्ही जेव्हा जेव्हा तिला बोलवतात तेव्हा तेव्हा ती हजर होऊन जात असते. तुमचे पुत्र तर म्हातारे आहे, पण तुम्ही वृंदावनामध्ये येता बरोबरच पुन्हा नवयुवान झाले आहात. पण चिंता नको करा, मी तुमच्या पुत्रांचे दुःख, तुमचे दुःख दूर करेन. भक्तींनी प्रश्न विचारला की ह्या कलियुगाला परीक्षित महाराज मारण्यासाठी निघाले होते, तेव्हा परीक्षितने कलियुगाचा नाश का नाही केला. नारदजी म्हणतात, हे भक्ती, जेव्हा परीक्षित महाराज दिग्विजय करण्यासाठी निघाले त्या टाइमाला दीनवश कलियुग परीक्षित महाराजांच्या शरणी गेला होता. आणि परीक्षित महाराज सार गर्भी होते. त्यांनी बघितलं तर दरेक युगांमध्ये तप करून, यज्ञ करून, जप करून जे सिद्धी मिळत नव्हती, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत् फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तना. जे योग केल्याने, तप केल्याने, समाधी केल्याने पूर्व युगांमध्ये जे मिळत नव्हतं ते कलियुगामध्ये मात्र आणि मात्र भगवंताचं नामस्मरण केल्याने भगवंताची प्राप्ती होत असते. आणि म्हणूनच कलियुगाला मारले नाही. आणि त्या टाइमाला भक्ती देवींनी विचारलं की धन्य झाली मी आज, तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तर दिली. आजपर्यंत तुम्ही ज्यांना भेटले, तुम्ही प्रल्हादला भेटले, तुम्ही ध्रुवला भेटले, त्यांच्यावरती तुम्ही कृपा केली, त्यांना पण भगवान मिळाले आहे. माझ्या पुत्रांवरती पण कृपा करा आणि माझ्या पुत्रांना पण युवान करा, त्यांचं वृद्धत्व दूर करा.
म्हातारपण दूर करणारी कथा आहे. ज्यांच्या डोक्यावर सफेद केस झाले आहे, 7 दिवसामध्ये नाही काळे झाले, एक तर मी बराबर सांगितले नाही, एक तर तुम्ही ऐकली नाही, कुठेतरी मिस्टेक झाली. म्हातारपण दूर करणारी कथा आहे भागवतची. हे भक्ती, तुम्ही चिंता नको करा. ते भगवान श्रीकृष्ण अजून कुठेही गेले नाही, आपल्या मध्येच आहे. तुम्ही चिंता नको करा, तुम्ही चिंता नको करा. तुम्ही एवढे दुखी का होत आहे? तुम्ही एक काम करा, भगवंताच्या चरणांचं चिंतन करा. अरे ज्यांनी कौरवांच्या सभेमध्ये द्रौपदींची रक्षा केली होती, ते भगवान आज पण तुमच्या रक्षासाठी येतील. तुम्ही भगवंताचं भजन करा, तुमचं सर्व दुःख दूर होईल. संतांनी लिहिलं आहे, जपले हरि का नाम मनवा, जपले हरि का नाम, जपले हरि का नाम मनवा, जपले हरि का नाम, उसके नाम से बन जाएगा, उसी के नाम से बन जाएगा तेरे लिए नाम, जपले हरि का नाम, जपले हरि का नाम, जपले हरि का नाम. ज्यांना पण दुःख आलं त्यांनी एकच काम करायचं. काय करायचं? भगवानचं नाव घ्यायचं. भगवानचं नाव जो घेतो तो सुखी होतो, खूप सुखी होतो. आज नारदजी भक्तीला म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते सर्व दुःख दूर होतील. तुम्ही एकच काम करा, एकच काम करा, भगवंताचं स्मरण करा, भगवंताचं भजन करा. जो निर्धन को नाम उधर है, जो निर्धन को बना दे धनवान, बना दे धनवान. नाम ही नर की नारायण की, नाम ही नर को नारायण की, एक है पहचान, एक है पहचान. जपले हरि का नाम, जपले हरि का मतलब है राम कहे तू, मतलब है राम कहे तू, या कह ले घनीशा, या कह ले घनीशा. स्वप्नों को ना समझ तू, सपनों को अपना समझ तू,
भक्ती। आजपर्यंत तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये गेले तुमच्या मागे मागे भगवान आले आहे। अरे तुम्ही कोणत्या पतितच्या घरामध्ये गेले, कोणत्या अधमच्या घरामध्ये गेले, तरी पण तुमच्या मागे मागे भगवान आले। तुम्ही शबरीच्या हृदयामध्ये जाऊन बसले तर भिल्ल जातीच्या शबरीच्या घरी पण भगवान पोहोचले। त्या मीराच्या हृदयामध्ये जाऊन बसले तर त्या मीरा सोबत पण भगवान राहिले। आणि प्राणी होता गजेंद्र, त्या प्राण्याच्या हृदयामध्ये पण तुम्ही जाऊन निवास केला, त्या गजेंद्रच्या हृदयामध्ये पण जाऊन निवास केला, तर तिथे पण भगवान मागे मागे धावत आले। तुम्ही ज्यांच्या हृदयामध्ये निवास करतात, ज्याच्या हृदयामध्ये भक्ती असते, त्याला कधीच प्रेत, पिशाच, राक्षस, दैत्य हे कधी त्याला स्पर्श करण्यास समर्थ होत नाही। तुम्ही जिथे जातात तुमच्या मागे मागे भगवान येत असतात आणि तुम्ही चिंता नको करा, तुमचे सर्व दुःख भगवान दूर करतील। मी तुमचं दुःख दूर करतो। आणि ज्ञान वैराग्यांना स्वतःच्या मांडीवरती घेऊन नारदजी वारंवार प्रयत्न करू लागले आहे जागृत करण्याचा। हे ज्ञान, हे वैराग्य, उठा उठा, वेद पाठ आणि गीता पाठ वारंवार करू लागले आहे। नारदजींनी वारंवार गीता पाठेर मुहुर्मुहुः अनेक वेळी गीताजींचे पाठ केले। शेवटी ज्ञान वैराग्य जोपर्यंत वेद गान व्हायचं, जोपर्यंत गीता पाठ व्हायचा, तोपर्यंत जागृत व्हायचे आणि पुन्हा बंद होता बरोबर झोपून राहायचे। शेवटी नारदजी यांनी अनेक प्रयत्न केले आणि ते प्रयत्न जेव्हा निष्फळ झाले तेव्हा शेवटी भगवंताला प्रार्थना करू लागले नारदजी। नारदजींनी प्रार्थना केली आणि त्यावेळेस आकाशवाणी झाली, हे नारद तुम्ही सत्कार्य करा, सत्कार्य करा, सत्कार्य करा। नारद म्हणतात कोणतं सत्कार्य? आकाशवाणीने सांगितलं, एक संत तुम्हाला सांगतील सत्कार्य कोणतं। आणि नारदजी निघाले आहे सत्कार्याच्या शोधासाठी, ज्ञान वैराग्यांना युवान करण्यासाठी ब्रह्माजीकडे गेले। ब्रह्माजीला सांगितलं ज्ञान वैराग्यांना युवान करायचं आहे, म्हातारे झाले आहे, काहीतरी उपाय सांगा। ब्रह्मा म्हणतात नारद माझी पण दाढी सफेद झाली आहे, मी पण म्हातारा झालो आहे, माझ्याकडे दवा तुला जर भेटली तर मला सांगजो। डाय मारायची गरज ब्रह्माजीला पण होती, एवढी विचित्र डाय मारता अमुक अमुक माणसावर। मी तर समजूनच जातो ज्या दिवशी डाय मोच रंगवली म्हणजे नक्की आज लग्नात जायचं आहे। म्हणजे एक गोष्ट तर एवढी आहे की सर्वांना युवान दिसणं आवडतं। ज्याला युवान दिसायचं असलं त्याने भगवानचं भजन करायचं। नारदजी सर्वत्र फिरू लागले, सर्व ऋषी महात्मा होते त्यांच्याकडे गेले, त्यांना विचारलं। सर्वत्र जे ऋषी महात्मा होते त्यांनी विचार केला, जर नारदजी सारखे ज्ञानी त्यांना जर उपाय मिळत नसला तर आपण काय करू शकणार आहे। आणि सर्वत्र हाहाकार झाला आहे। आणि शेवटी नारदजींनी विचार केला की चला जर आता कोणी उपाय भेटत नाही तर शेवटी तप करतो आणि तप करून भगवानला प्रसन्न करतो। बद्रिकाश्रमामध्ये जातो आणि भगवानलाच विचारतो की आता याचा उपाय सांगा।
आणि तप करण्यासाठी विचार करून आणि नारदजी बद्रिकाश्रमामध्ये आले. बद्रिकाश्रमामध्ये बसले आहे आणि त्याच वेळेला सनत कुमार दिसले. सनत कुमारांनी विचारलं होतं. सनत कुमारांना नारदजी म्हणतात, हे सनत कुमारांनो, तुम्ही माझ्या दुःखाचं कारण विचारलं होतं. मी तुम्हाला माझ्या दुःखाचं कारण सांगितलं. आता सांगा, मला आकाशवाणीने सांगितलं होतं की कोणते संत भेटतील ते तुम्हाला सांगतील की सत्कर्म कोणता आहे, आणि तुमच्यासारखे संत ह्या दुनियामध्ये दुसरे कोणीच नाही. अरे तुम्ही महान योगी आहात, बुद्धिमान आहात, विद्वान आहात. तुम्ही मात्र 5-5 वर्षाचेच आहात, पण पूर्वजांचे पण पूर्वज आहात. सदैव हरिकीर्तन करण्यामध्ये तत्पर आहात. हरिशरणम हरिशरणम असा मंत्र तुम्ही कायम जप करतात, जेणेकरून तुमचं वय कायम स्वरूपी 5 वर्षाचे आहे. आणि माझे भाग्य की आज तुमचे मला दर्शन झाले. आता तुम्हीच मला सांगा की ज्ञान वैराग्यांना युवान कसे करायचे. काहीतरी उपाय सांगा. आणि सनत कुमार मधुर हास्य देऊन नारदजीला म्हणतात, हे नारद, चिंता नको करा. श्रीमद भागवता लापह सतु गती शुकादिभिः, तुम्ही जे सांगत आहात त्याची दवा आमच्याकडे आहे. त्याची दवा आमच्याकडे आहे. जर ज्ञान वैराग्यांना युवान करायचे असले, भक्तीचे दुःख दूर करायचे असले, तर एकच दवा आहे की तुम्ही श्रीमद भागवतजीचे कथा त्यांना श्रवण करवा. नारदजींचा संशय किंवा श्रीमद भागवतजी कथा म्हणजे मला माहिती आहे की वेदांचा सार तेच श्रीमद भागवतजी आहे. मग जर मी वेदांचेच पाठ करून आणि त्यांना श्रवण करवलं तर मग त्याच्या साराने काय होणार आहे. शंका झाली आणि त्या टायमाला शंकाचे निवारण केले आहे की बघा, तुमच्या शंकाचे निवारण आम्ही करतो. झाडामध्ये पूर्ण रस असतो की नाही. आंब्याचं झाड असलं, आपण कैरी तोडल्यानंतर तिच्यातून रस जो भेटतो, आता त्या झाडावरच पिकली आहे ना, अथवा झाडावरच लागली आहे, पण त्याच्यामध्ये जो स्वाद आहे तो त्या झाडांच्या पानामध्ये आहे का ते त्याच्यावरच उगलं की नाही. आता बघा, कधी आपण तुपामध्ये पुऱ्या करत असले, बराबर, तूप कशापासून निर्माण होतं. दुधापासून, बराबर, दुधापासून होतं ना. कशापासून होतं. डायरेक्ट. म्हणजे जर पुरी करता करता जर तूप फुटलं तर 2 लिटर 5 लिटर दूध टाकून दुधामध्ये पुरी तळायची का. दुधापासून तर होतं. दुधामध्ये तूप राहिलं आहे. दुधामध्ये तूप आहे की नाही आहे. तरी पण त्यामधलं मग पुरी का तळली जात नाही. त्यामध्ये सार. त्याचबरोबर ऊस आहे. ऊसामध्ये पण अलग अलग आहे. पूर्ण याच्यामध्ये साखर आहे, पण त्याचा प्रोसेस होतो, त्याचा सार निघतो, तेव्हा ते आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे वेदरूपी पूर्ण झाड आहे, पण त्याचं फळ कोणतं आहे. श्रीमद भागवतजी फळ आहे. आणि ते श्रीमद भागवतजी फळ तुम्ही त्यांना श्रवण करवा. नक्कीच तुमचे सर्व दुःख, त्या ज्ञान वैराग्यांचे दुःख दूर होतील. आणि नारदजींनी हात जोडले. तुम्हीच माझ्यासाठी गुरु आहात. तुम्हीच मला त्या शास्त्राचं रहस्यासहित ज्ञान द्या. तुम्हीच वक्ता व्हा. तुम्हीच मला स्थळ दाखवा. तुम्हीच सांगा किती दिवसांपर्यंत ही कथा करायची. आणि त्यांनी सनत कुमारांनी सांगितलं, हरिद्वारला आनंद नावाचा घाट आहे, जिथे अनेक ऋषी मुनी देवता सिद्ध ते सर्व तिथे निवास करून राहतात. अनेक प्रकारांचे झाड जिथे आहे, अनेक प्रकारांच्या वेली जिथे आहे, कोमळ रेती आहे, आणि अनेक प्राणी जिथे स्वतःचा शत्रू भाव विसरून विचरण करतात, त्या आनंद घाटावरती तुम्ही कथेचं आयोजन करा.
नारदजींनी सुंदर व्यासपीठ तयार केली, सनत कुमार त्यावरती विराजमान झाले, नारदजी मुख्य श्रोता म्हणून विराजमान झाले, संपूर्ण त्रिलोकीमध्ये समाचार गेले। आज भागवतची कथा होत आहे आणि सर्वत्र भूलोक, देवलोक, ब्रह्मलोक सर्वत्र कोलाहल झाला। भागवतची कथा होत आहे, भागवतजीची कथा होत आहे आणि सर्व धावत आले आहे। सांगवीवाले नाही आले धावत, ते बसले घरामध्ये, उद्या ना अजून 2-4 दिवस। आवाज येतोय महाराजचा घरामध्ये, चांगला वाटला तर जाऊ। आता कसा चांगला वाटणार आहे मी मलाच माहिती नाहीये, बोलण्यावरून चांगला वाटणार आहे की दिसण्यावरून चांगला वाटणार आहे। परीक्षा करून लोक ऐकायला येतात, पण मनात असतं तेच निर्णय घेतात। अमुक असताना आपल्याकडे मी बघितलंय, अमुक कीर्तनकार महाराजांना आपण बोलवतो ना, तर 15,000 एकच महाराजचं कीर्तन ठेवतो आपण। तो महाराज एक ने एक गोष्ट करतो, पण त्याच महाराजचं कीर्तन आवडतं का? कारण की तो मनामध्ये आहे आपल्या। हा प्लस पॉइंट आहे याच्यामध्ये। ज्यांनी आयोजन केलंय ना त्यांना असं वाटेल वा स्वामी काय कथा आहे, पण ज्यांना असं वाटेल की नाही यांची ठेवायला पाहिजे होते। किती बी अमृता समाईचे सुखदेवजी महाराज पण येऊन बसले तरी पण नाही आवडणार मग। भागवत कथा होत आहे, ऐकता बरोबरच त्रिलोकी मधून संत होते ते धावत निघाले आहे। कोण कोण आले सांगण्यात आलं, भृगु, विशिष्ट, चौवन, मेघादिती, देवल, देवशय, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, दत्तात्रेय, पिपलाद, पराशर सर्व ऋषी महात्मा धावत निघाले। चला भागवतची कथा होत आहे, भागवतजीची कथा होत आहे। जे येत नव्हते त्यांचे हात पकडून भृगु महर्षी घेऊन आले। तुम्हाला भृगु महर्षी व्हायचंय का? अरे गैरे प्रतापी होते भृगु, नारायणला पण छातीमध्ये लात मारण्याची ताकद ज्यांच्यामध्ये होती। लक्ष्मी पिता आहे, लक्ष्मीजींचे पिता म्हटले गेले आहे ते भृगु महर्षी। त्या भृगु ऋषींचा, ते भृगु ऋषी जे येत नव्हते, ज्यांना असं की आम्हाला थोडी पत्रिका आहे, आमच्या वाड्यातला भागवत अलग असतो, असे पण लोक असतील इथे। मला माहिती नाही आहे जास्त काय चालू आहे सध्या गावात, कोणत्या पक्षामध्ये चालू आहे सध्या। आमच्या गावातला भागवत अलग, आमचा महाराज अलग, असे जे मनामध्ये पकडून ठेवले असतील ते त्यांच्या सर्वांपर्यंत भृगु महर्षी पोहोचले आणि त्या सर्वांचा हात पकडून पकडून घेऊन आले। बघा या दुनियामध्ये तुम्ही कथा ऐकता बरोबर, पण तुम्ही दुसऱ्यांना प्रेरणा करा तर तो जे सत्कर्म करेल, तो जे कथा ऐकेल त्याचं अर्ध पुण्य तुम्हाला मिळतं। ज्याला पाहिजे असेल त्याने उद्यापासून एक एक आणायचा, एक एकचा हात पकडून आणायचा आहे, बरोबर। दुसऱ्या तिसऱ्या अनेक जागेवर प्रेरणा करतो, चाल बाजारामध्ये सोबत जाऊ। आज भरपूर महिला, एकली महिला तर जातच नाही, ते सोबत घेऊनच जाणार आहे। सर्व खानदेशाचे रहस्य खोलून टाकेल, कारण की मी इकडलाच आहे, ह्याच गावांकडे राहिलोय वर्षांपर्यंत। तिथे जाण्यासाठी आपण कोणाला प्रेरणा करतो? नाही घेत असला कांदे तरी पण कांदे घेण्यासाठी आपण त्याला प्रेरणा करतो, पण कथामध्ये येण्यासाठी प्रेरणा केली तर खरी प्रेरणा आहे। भृगु महर्षी सर्वांना घेऊन आले आहे, स्वतःच्या स्त्रियांना, शिष्यांना, पुत्रांना घेऊन आणि सर्वचे सर्व जिथे कथा होत होती तिथपर्यंत धावत आले। वेद वेदांत सर्व मनुष्याकृती धारण करून आले आहे। गंगा इत्यादी पर्वत नद्या सर्वच्या सर्व धावत आले। जिथे सुंदर कथा होत होती सनत कुमार व्यास गादीवरती विराजमान झाले। व्यास गादीवरती विराजमान होऊन सुंदर भागवतजीचा महिमा सांगू लागले। ही सुंदर भागवत कथा कशी आहे तर मुक्तीला देणारी ही कथा आहे। जो ही कथा श्रवण करतो, जो या कथामध्ये बसतो, त्याच्या हृदयामध्ये भगवान बसून जात असतात। तुमच्या हृदयामध्ये कोण आहे? भगवान बसले आहे। ज्या घरामध्ये
या भागवतजीच्या एक श्लोकाचा पण पाठ होतो, ते घर घर राहत नाही, ते घर तीर्थ होऊन जात असत। मला असं वाटतं की हा पाटीलवाडा जिथपर्यंत माझा आवाज जाईल, एक एक भागवत श्लोकाचं गान होईल, ज्या ज्या घरांमध्ये आवाज जाईल ते सर्व घर घर राहणार नाही, पण तीर्थ होऊन जाणार आहे, तीर्थ होऊन जाणार आहे, एवढा महिमा आहे। अनेक अश्वमेध यज्ञ करा, अनेक वाजपेय यज्ञ करा, तरी पण ज्या फळाची प्राप्ती होत नाही त्या फळाची प्राप्ती या भागवतजीच्या श्रवणाने होत असते। आता ऐकण्यासारखं आहे, गंगा, काशी, पुष्कर, प्रयाग या सर्वांमध्ये जाऊन स्नान करा, दान करा, पुण्य करा, पण ज्या फळाची प्राप्ती होत नाही त्या फळाची प्राप्ती भागवत कथा श्रवणाने होत असते। भागवतजीचा पाठ करा, भगवंताचं चिंतन करा, तुलसीला सिंचन करा आणि गायीची सेवा करा। या चौघही वस्तू एक समान शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे। जे फळ तप, समाधी इत्यादिकांनी नारद मिळत नाही ते फळ सनत कुमार म्हणतात या सप्ताह श्रवणाने मिळत असतं। सप्ताह श्रवण करूया। भागवतजी 7 दिवसांपर्यंत मी तुम्हाला श्रवण करावे। हे नारद, जेव्हा भगवान या पृथ्वीला सोडून जाणार होते कृष्ण, त्या टाइमाला उद्धवजींनी 11व्या स्कंदामध्ये उपदेश ऐकला आणि उपदेश भगवंताच्या मुखातून ऐकून उद्धवजीने हात जोडले प्रभूला की तुम्ही जर गेले, कलियुग आला तर हे तुमचे संत पुरुष आहे, सज्जन पुरुष आहे, तुमचे भक्त आहे, ते कोणाच्या शरणी जातील? तुम्ही नको जा या पृथ्वीला सोडून। तेव्हा भगवानने खूप विचार केला आणि सांगितलं, उद्धव ऐक, मी या पृथ्वीला सोडून जातो, पण माझं संपूर्ण ऐश्वर्य मी भागवतजी मध्ये ठेवून जात आहे। माझी शब्दरूपी जे स्वरूप आहे ते भागवतजी आहे। ज्या पण भक्ताला दुःख आलं त्या सर्व भक्तांनी भागवतजीचं शरण घ्यावं, त्याची सर्व दुःख दूर होऊन जाते। सनत कुमार कथांचं सुंदर श्रवण करू लागले, अद्भुत महात्म्य सांगितलं आणि महात्म्य सांगत होते आणि त्याच वेळेला त्या सभेमध्ये एक मोठं आश्चर्य घडलं आहे। त्या सभेमध्ये भक्ती स्वतःच्या पुत्रांना घेऊन प्रकट झाली, जे पुत्र अत्यंत युवान झाले होते आणि भगवंताचं नामस्मरण करू लागले, सर्व एकत्रित होऊन भक्ती देवी प्रकट झाली। सर्वांना आश्चर्य झालं आहे की या सभेमध्ये युवान स्त्री कोण आहे, हे पुरुष कोण आहे। आणि त्यावेळी त्या सनत कुमारांनी विचारता बरोबर भक्तीने सांगितलं, मी भक्ती माझे युवान पुत्र, तुम्ही फक्त महिमा सांगितला, त्या महिमाच्या कारणाने पण माझे पुत्र युवान होऊन गेले। सांगा मी कुठे निवास करू, मी कुठे निवास करू? आणि त्या टाइमाला सनत कुमारांनी सांगितलं की तुम्ही सर्व भक्तांच्या हृदयामध्ये निवास करा। सर्व भक्तांच्या हृदयामध्ये भक्तीने निवास केला। सर्व भक्तांच्या हृदयामध्ये भक्ती निवास होता बरोबरच भक्तीची वृद्धी झाली, भक्ती वाढली आणि स्वयं त्या सभामध्ये भगवान प्रकट झाले आहे। अद्भुत भगवंतांनी पितांबर धारण केलेला आहे, कौस्तुभ मणी धारण केलेला आहे, सुंदर भगवंताचं श्याम सुंदर शरीर आहे। शंख चक्र गदाधारी भगवान सभामध्ये प्रकट होता बरोबरच सर्व ऋषी मुनी होते, भगवंताचा जय जय नाद करू लागले आहे, भगवंताचे दर्शन करू लागले आहे, कारण स्वयं भक्ती सर्वांच्या हृदयामध्ये निवास करू लागली आहे। सर्वांना अत्यंत आनंद झाला आहे आणि भक्ती देवींच्या प्रागट्याने स्वयं भगवंताचं प्रागट्य होतं हे सिद्ध झालं आहे। आज नारदजींनी अशा प्रकारे संपूर्ण कथा श्रवण करवली। नारदजींनी अद्भुत प्रश्न विचारले, प्रश्नांच्या उत्तरामध्ये आत्मदेवची कथा पण सांगण्यात आली। पण मला शेवटचे 5 मिनिटं एक कथा घेऊन 4 वाजताच्या बाजारासाठी बाकीचा समय सोडून द्यायचा आहे, कारण की हरिपाठ पण आहे। कथा आहे, कथाचा सार असा आहे की भक्ती वाढली म्हणजे भगवान येतात।
बराबर. अशीच कथा आहे ना, पूर्ण कथेचा सार काय आला की ज्याच्या हृदयामध्ये भक्ती त्याच्या हृदयामध्ये भगवान, ज्याच्या घरामध्ये भक्ती त्याच्या घरामध्ये भगवान. सामान्य पूर्ण भागवतजीचा हा सार आहे. आज अशा एक भक्ताची कथा प्रथम दिवशीच मला घ्यायची आहे की जे सर्वांच्या हृदयामध्ये निवास करून आहे, या प्रसंगाला अनुरूप आहे. मी सांगितलं ना, भक्ती जर घरामध्ये असली तर भगवान घरामध्ये येतो, आणि ती भक्ती जर कोणत्या बाजारामध्ये असली तर भगवान बाजारामध्ये पण येतो. आज बाजार आहे तर आज बाजाराचीच गोष्ट करू काहीतरी. हृदयामध्ये भक्ती असली भगवान तिथे येत असतात. जीवनामध्ये घरामध्ये आपल्याला जर लहान मोठे त्रास झाले ना, तर आपण संसार सोडून निघून जातो का? नाही निघत. पण मंदिरामध्ये कार्यकर्ते तुम्ही असले, सत्कार्यांमध्ये कार्यकर्ते असले, थोडस लहानचं कोणी काही बोलून गेलं तर त्रास होतो, सोडून जाता. तुम्ही पाहिलं असेल ना मुकमुकला किंवा लहानचा पण झटका म्हणजे संपला काम. आता फ्यूज इतुसाच असतो, पण तो उडाला म्हणजे खतम. पण आपल्याला कायम स्वरूपी बळ देणारी, आज मला वाटतं की आपण सर्व नवयुवान मित्रमंडळाला पहिल्याच दिवशी बळ देऊया की तुम्ही जे कार्य केलं आहे ते किती उत्तम आहे. युवानीमध्ये म्हातारपणी तर सर्वांना इच्छा होते भजन करून, भागवत करून, सत्कार्य करू, पण खरं युवानीमध्ये इच्छा झाली की असं सुंदर सत्कार्य करू. धन्य आहे त्या सर्वांना की एवढं सुंदर कार्य तुम्ही आयोजित केलं. आज अशीच एक कथा मला श्रवण करवायची आहे शेवटच्या 5 मिनिटासाठी बाई मीरांची. अरे बाजारामध्ये नाचली ती बाई, तर त्या बाजारामध्ये पण भगवान तिच्या मागे मागे नाचले. राजस्थानच्या मेवाडमध्ये कोळकी एक गाव, त्या कोळकी गावामध्ये जन्म झाला बाई मीरांचा. आज पण 750 वर्षापूर्वी झालेल्या त्या बाई मीरांना आपण एक आदर्श भक्त म्हणून ओळखतो. लहानचं वय, कोळकी गाव, पितांचं नाव रतनसिंह आहे, आणि लहान ज्या मीराबाई होत्या अत्यंत धार्मिक परिवार, वैष्णव परिवार होता. लहानपणापासूनच भक्ती करायची. एक लहानशी कृष्णाची मूर्ती सिंहासनामध्ये होती. अत्यंत प्रेम त्या मूर्तीमध्ये बाई मीरांना आहे. एके दिवशी बाल्कनीमध्ये उभे आहे आईंसोबत, आणि तिथून खालतून एक लग्न निघालं. घोड्यावरती नवरदेव बसला आहे. केवढे कष्ट आले तरी पण भगवान सोडले नाही. भक्ती आली तर भगवान कुठपर्यंत आले, ती कथा मला सांगायची आहे. घोड्यावरती बसलेला एक पुरुषला पाहून आणि बाई मीरांनी विचारलं, आई हा घोड्यावरती जात आहे हा कोण आहे? आईंनी सांगितलं, बेटा तो नवरदेव आहे. आई नवरदेव म्हणजे काय? त्यांनी सांगितलं की नवरदेव म्हणजे या दुनियामध्ये जेवढ्या पण स्त्रिया आहेत त्या सर्वांचा एक पुरुष पती असतो, नवरदेव असतो. तोच हा एक स्त्रीचा पती आहे. मीराबाईंना तरतच प्रश्न झाला की आई जर दरेक स्त्रीचा पती असतो तर माझा पती कुठे आहे? माझा पती कुठे आहे? त्यांच्या आईंनी गोष्टीला टाळून टाकलं. लहान आहे, अजून बोलण्याची अक्कल नाही, म्हणून
काढली, पण बाई मीरांनी प्रश्न तो सतत चालू ठेवला, आई माझा पती कुठे आहे, आई माझा पती कुठे आहे. आणि शेवटी त्रासलेल्या आईंनी सांगितलं, जा सिंहासनामध्ये जी श्याम सुंदर कृष्णाची मूर्ती आहे तोच तुझा पती आहे. आणि हृदयामध्ये फिट झालं, माझा पती कोण, तर सिंहासनामध्ये बसलेला कृष्ण माझा पती आहे, कृष्ण माझा पती आहे. आणि त्यानंतर पती प्रेमी आणि स्वतःचं सर्वस्व कृष्णाला स्वीकारलं आहे. अजून तर लहान वय आहे, अजून तर 13-14 वर्षाचंच वय आहे. आणि महाराणा सांगांचे पुत्र होते राजा भोज, त्यांच्यासोबत लग्न झालं. बाई मीरांचं इच्छा नव्हती लग्न करण्याची, तरी सुद्धा जबरदस्तीने लग्न करावं लागलं. पतींना सांगून दिलं भोजराजांना की मी माझा पती हा कृष्णाला स्वीकारलेला आहे. राजा भोज पण अत्यंत धार्मिक आहे. त्यांनी सांगितलं, जशी तुझी इच्छा, मी तुझ्या सोबत भगवंताची भक्ती करेल. आणि राजा भोज पण त्यांच्यामध्ये भक्तीमध्ये त्यांना मदतरूप होऊ लागले, भजन करू लागले. पण सुखाचा समय जास्त टाइम राहिला नाही. लहान वयामध्येच भोज यांचा मृत्यू झाला. बाई मीरा अजून तर 18 वर्षाच्या होत्या आणि तेवढ्यामध्येच विधवा झाल्या. एकतर सुंदरता आणि त्यामध्ये पण विधवा झाल्या. अजून विश्वास आहे की महाराणा सांगा हे माझे सासरे आहे, त्यांचं छत्र आहे, मला मी भगवंताची भक्ती करते. विधवा झालेल्या बाई मीरा भगवंताची भक्ती करू लागल्या. महाराणा सांगा अत्यंत चांगले होते. एक डोळा नाही आहे, एक हात नाही आहे, पण दिल्ली पासून तर दक्षिण पर्यंत सर्व राजा थरथर कंपायचे. शेवटचा हिंदू राजा होता. आणि भयंकर युद्ध झालं, ज्यामध्ये महाराणा सांगा पण मृत्यूला पावले, स्वतःचे पिता रतनसिंह पण मृत्यूला पावले. विक्रमादित्य राजा झाला आहे. विक्रम राजा होता बरोबरच सर्व काही ठीक होतं, पण त्याचा एक डोळा बाई मीरावरती होता. अत्यंत सुंदर बाई मीरा विधवा. आणि विक्रमादित्यला असं की एवढी सुंदर आहे, माझ्यासोबत लग्न करेल तर खूप चांगलं होईल. पण निश्चय आहे बाई मीराचा, पती तर एकच कृष्ण, दुसरा कोणीच नाही. प्रेमी पण तोच, आणि माझं सर्वस्व जर कोणी असला तर कृष्ण आहे. पूर्ण जीवन माझं कृष्णाला समर्पित आहे. विक्रमादित्यने खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण बाई मीरा समजल्या नाही. खूप समजावलं परिवाराने की तू विक्रमादित्य सोबत लग्न कर, पण बाई मीरा जेव्हा समजल्या नाही, विचार केला की कलंकित आहे बाई मीरा आपल्या परिवारासाठी, मारून टाकूया. वारंवार नाही सांगण्यात आलं की आपला परिवार शिव भक्त आहे, आपण कृष्णाची भक्ती करायची नाही, कृष्णाची भक्ती करायची नाही. बाई मीरा म्हणते, तुम्हाला जे म्हणायचं असेल ते म्हणा, मी तर सोडणार नाही, माझा पती आहे कृष्ण. एक ब्राह्मणासोबत विष पाठवलं, सांगितलं की जा सांग बाईला, मीराला सांग की तुझ्यासाठी द्वारकेवरून चरणामृत आला आहे. बाई मीरांकडे तो ब्राह्मण विषाचा कटोरा घेऊन आला, सांगितलं द्वारकेवरून तुमच्यासाठी चरणामृत आलेलं आहे. बाई मीरांनी ते विष घेऊन भगवंताचं स्मरण केलं, पिऊन गेल्या. एक दासीला पाठवलं, जा सांग द्वारकेवरून बाई मीरांसाठी हार आलेला आहे. आणि टोपलीमध्ये मोठा भयंकर सर्प पाठवला, खोलता बरोबरच दंश देईल ना, मीरा मरून जाईल. बाई मीरांपर्यंत तो टोपला पोहोचला, सांगण्यात आलं द्वारकेवरून हार आला आहे. बाई मीरा धावत आल्या, टोपला खोलला तर खरोखर अत्यंत सुंदर भगवंताचा हार त्यामधून निघाला. बाई मीरांनी कंठामध्ये घातला आणि बाई मीरा नाचू लागल्या. त्या दासीला सांगितलं, जा सांगून दे
मी मूर्ख नाहीये, मला माहित पडतं की यामध्ये सर्प होता, विषाचा कटोरा होता, पण भगवंतांनी माझी रक्षा केली. आजपर्यंत मला भय होता, आजपर्यंत मला चिंता होती राजपरिवाराची, पण आज नंतर सांगून द्या मी कोणत्याही प्रकारे राजपरिवाराची लाज शरम ठेवणार नाही. आजपर्यंत मी महलमध्ये भजन करीत होती, पण आज नंतर मी बाजारांमध्ये भगवंताचं नाव घेईल, संपूर्ण चित्तोडला भगवंतामध्ये मस्त करेल. आज नंतर मला कोणाचाच भय नाही. आणि बाई मीरांनी सर्व शृंगार काढले, भगवे वस्त्र धारण केले, आणि आता तर संपूर्ण चित्तोडला कृष्ण नावामध्ये आपल्याला पण 7 दिवसामध्ये कृष्ण नावामध्ये संपूर्ण सांगली गाव भिजवून टाकायचं आहे. आज बाई मीरांनी निश्चय केला, आज संपूर्ण चित्तोडला मी कृष्ण नावामध्ये विलीन करेल. आणि बाई मीरांनी भगवे वस्त्र धारण करून एक हातामध्ये वीणा घेतला, एक हातामध्ये करताल घेतली, आणि चित्तोडच्या गलींमध्ये नाचत नाचत बाई मीरा निघाले आहे. आणि त्या भक्तीला पाहून कृष्ण भगवान पण त्यांच्या मागे मागे बाजारामध्ये नाचू लागले आहे. हातामध्ये करताल आहे, मुखामध्ये भगवंताचं नाव आहे. आणि बाई मीरा निघाल्या आहे चित्तोडच्या गलीमध्ये, कृष्ण कृष्ण म्हणून नाचायच्या त्या चित्तोडच्या गलीमध्ये. आणि मागे मागे भगवान कृष्ण पण नाचू लागले आहेत त्यांच्या सोबत. संपूर्ण चित्तोड पागल झालं बाई मीरा सोबत. संपूर्ण चित्तोड कृष्ण नावामध्ये डुबला आहे, संपूर्ण चित्तोड कृष्ण नावामध्ये मग्न झाला आहे. मीरा
महिलांनी जे समर्पण केलं ते कोणीच करू शकलं नाही. अरे महाराणी होती राज्याची, महाराणी होती, काहीच कमी नव्हतं. हजारो दास दासी मागे पुढे फिरणाऱ्या होत्या, पण भगवान कृष्णासाठी, भगवंतासाठी सर्वस्वचा त्याग केला, राजमहेलांचा त्याग केला, शृंगारांचा त्याग केला आणि भगवंतासाठी भगवे वस्त्र धारण करून नाचली आहे. आपण 7 दिवस नाही काढणार भगवानसाठी, 7 दिवस फक्त 7 दिवस काढायचे आहे. हाच उद्देश आहे आजचा बाई मीरांच्या चरित्राचा. 7 दिवस. बघा, या दुनियामध्ये असे संत महात्मा आहे ज्यांनी स्वतःचे जीवन भगवंतासाठी, संप्रदायांसाठी अर्पण केले आहे. आपण फक्त 7 दिवस या भागवत सप्तेसाठी देऊया. आणि बाई मीरांना अनेक कष्ट आले तरी पण बाई मीरा स्वतःच्या मार्गावरून हटले नाही. त्याप्रमाणे आपण पण जीवनामध्ये तेच शिकूया. बघा, बाई मीरा संपूर्ण चित्तोडला पागल करतात. कृष्ण भगवान पण मागे मागे बाई मीरांच्या आजपासून 750 वर्षांपर्यंत नाचले. विचार करा, तोच परमात्मा आज पण यामधून कोणी बाई मीरा असली तरी पण आज तो परमात्मा यायला तयार आहे. संपूर्ण जीवनपर्यंत बाई मीरांनी भगवान कृष्ण यांचं भजन केलं आहे. शेवटी जाऊन आणि तुलसीदासजींना भेटले. तुलसीदासजींनी अद्भुत उपदेश दिला. या दुनियामध्ये, भारतीय सनातन संस्कृतीमध्ये 2च आजपर्यंत असे संत झाले की ह्या देहाने भगवंतामध्ये समाहित झाले. एक होते संत तुकाराम महाराज आणि दुसऱ्या झाल्या बाई मीरा. शेवटी द्वारका गेले आहे. द्वारकाला भगवान कृष्ण यांची अद्भुत मूर्ती आहे. त्या कृष्णाच्या मूर्तीकडे जाऊन अनेक महिन्यांपर्यंत प्रार्थना केली, मला तुमच्यामध्ये समाहित करा. आणि शेवटी एके दिवशी बाई मीरा स्वदेहाने भगवान कृष्ण यांच्या मूर्तीमध्ये समाहित झाल्या. बाई मीरांचं जीवन भगवान कृष्णाच्या चरणी समर्पित झालं. या कथेचा उद्देश आपण एक वेळा जोरदार ताड्यांचा गजर या पात्रासाठी करूया. ज्याप्रमाणे बाई मीरांनी, आजचा उद्देश एकच होता, ज्याप्रमाणे बाई मीरांनी संपूर्ण चित्तोड मेवाड कृष्ण भक्तीमध्ये पागल केलं, बस त्याचप्रमाणे 7 दिवसांपर्यंत सांगवीमध्ये एक पण घर असं असायला नको जे या भागवत कथामध्ये येणारा भगवान कृष्ण यांच्या प्रेमामध्ये पागल होणार नाही. आपण सर्वांनी डुबून जायचं आहे या कथामध्ये. आणि जीवनामध्ये किती कष्ट आले भगवंताचं भक्ती करता तरी पण हरायचं नाही आणि हिम्मत ठेवून भगवंताची भक्ती करायची.
हाच बोध आपल्याला या पात्रांच्या माध्यमातून मिळतो। समय झालेला आहे। आत्मदेव कथा प्रथम स्कंद, द्वितीय स्कंद, तृतीय स्कंदाची कथा उद्याच्या पहिल्या सत्रामध्ये आपण श्रवण करू। भगवंताच्या नामस्मरणासह आजच्या या सत्राला, आजच्या या दिवसाला विराम। स्वामी नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण स्वामी नारायण, स्वामी नारायण, स्वामी नारायण, स्वामी नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण, स्वामी नारायण, स्वामी नारायण, स्वामी नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण। बोलिए बालकृष्ण लाल की जय। स्वामी नारायण भगवान की, पंडरीनाथ महाराज की, राधा कृष्ण देव की जय। जय श्री स्वामी नारायण।